आज मी बनवलेली आहे खुसखुशीत अशी शेंगदाण्याची पोळी। शेंगदाण्याची पोळी बनवताना चपातीसाठी जसे आपण कणिक बनवतो तसे गव्हाच्या पिठाचे कणिक बनवलं आणि आता ते 10 मिनिटे भिजण्यासाठी झाकून ठेवलं। तोपर्यंत आपण शेंगदाणा पोळीसाठी सारण बनवायला घेऊयात। मिक्सर भांड्यामध्ये चाकूने कट केलेला काळा गूळ घेतला आहे। पिवळ्या गुळापेक्षा हा काळपट पिवळा गूळ चवीला छान लागतो, ह्याला काळा गूळ सुद्धा म्हणतात। गुळापेक्षा थोडे जास्त भाजलेले शेंगदाणे आणि 2 चमचे तीळ घेतलं। आता त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलं आणि हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतलं। तुम्ही येथे तीळ थोडे जास्त सुद्धा वापरलेत तर चालतील। आता आपण आपली कणिक सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे। आता ह्या कणकेची अशी हाताने तेल लावून पारी बनवून घेऊयात आणि आता या पारीमध्ये सारण भरून आपण ही हलक्या हाताने हा उंडा लाटून घेऊयात पीठ लावून। आता आपली पोळी तयार आहे, तर तव्यावर टाकूयात आणि तव्यावरती भाजताना दोन्ही बाजूला पोळीच्या तेल लावूयात। तर तयार आहे आपली मस्त खुसखुशीत शेंगदाण्याची पोळी। रेसिपी आवडली तर लाईक करा।